श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कृपा तुमच्या सगळ्यांवर असो ही स्वामीचरणी प्रार्थना. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा विषय आहे देवपूजा. देवपूजा कशी करावी. प्रत्येक घरात हिंदू धर्माप्रमाणे देवघर असते. हे देवघर सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते. आपण आपल्या घरात देवाची पूजा करतो, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतो. त्यामुळे सुख, समृद्धी, समाधान, वैभव, शांती व लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो. घरात पूजा केल्याने आपल्या मनाला एक वेगळाच आनंद प्राप्त होतो. आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की आपल्या देवघरात विशिष्ट गोष्टीचा समावेश केला तर त्याचा आपल्याला खूप छान असा फायदा होतो. तर मैत्रिणींनो, आपल्या MS चॅनलवर आपल्या सर्व मैत्रिणींचे स्वागत. घरातील पूजा कशी करावी, कोणी करावी, कधी करावी. पूजा ही सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी 4 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत ह्या वेळेस करावी. पूजेसंबंधीचे साधे सोपे नियम पालन केले तर धन, धान्य, सुख, समृद्धी, संपत्तीमध्ये वाढ होईल. तर मग आपण जाणून घेऊया नियम. 1. देवाची पूजा करताना आंघोळ म्हणजे स्नान करून मगच पूजा करावी. पूजा कधीही उभ्याने करू नये. आसनाशिवाय पूजा करू नये. आसनावर बसावे, जमिनीवर बसू नये. पूजा करतेवेळी पूर्वेकडे तुमचे तोंड असले पाहिजे. 2. घरामध्ये देवारा हा ईशान्य दिशेला असावा. काही कारणास्तव ते शक्य नसेल तर पूर्व दिशेला म्हणजे सूर्य उगवतो त्या दिशेला असावा. तुम्ही तुमचा देवारा हा उत्तर दिशेलाही ठेवू शकता. 3. ज्याच्या कपाळावर तिलक नाही त्यांची पूजा सुद्धा देवाला मान्य होत नसते. म्हणून तुम्ही पूजेला बसल्यावर कपाळावर तिलक लावूनच पूजेला बसावं. कपाळावर 2 भुवयांच्या मध्ये गंध लावावे. 4. पूजेसाठी लागणारे उपकरणे ही स्वच्छ असावीत. देवाला वापरण्यात येणारे पाणी शुद्ध व शक्यतो ताजे असावे. 5. देवासमोर लावणारा दिवा हा रोज स्वच्छ केला पाहिजे व वातीसुद्धा रोज बदलली पाहिजे. एकदा लावलेली वात पुन्हा लावता कामा नये किंवा हा दिवा जमिनीवर न ठेवता त्याच्या खाली ताट किंवा केळीचे पान आपण ठेवावे. एका दिव्याने दुसरा दिवा पेटवू नये. म्हणजे तुपाचा दिवा तेलाच्या दिव्यावर पेटवू नये. ते प्रज्वलित करू नये. तुपाचा दिवा हा देवाच्या उजव्या बाजूस ठेवावा व तेलाचा दिवा हा देवाच्या डाव्या बाजूस ठेवावा. 6. घरामध्ये एकाच देवाच्या 3 किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती असू नये. देवाच्या जास्त मोठ्या मूर्ती ठेवू नये. शास्त्रामध्ये देवामध्ये लहान मूर्ती असावी. देव्हाऱ्यात भंगलेले फोटो किंवा मूर्ती नसावी. 7. देवाला अनामिकेने गंध, चंदन, हळद, कुंकू लावावे. देवांना पुष्प म्हणजे फुले वाहताना अंगठा, मध्यमा, अनामिका ह्या 3 बोटांमध्ये फुले धरून वाहिले पाहिजे. देवांना कधीही सुकलेली फुले वापरू नये, त्यामुळे दोष लागतो. 8. देवाऱ्यात आपण शंख ठेवतो. तो शंख प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नये. त्याला आसन किंवा भांड्यामध्ये ठेवावे व शंखात दररोज पाणी भरून ठेवणे व दुसऱ्या दिवशी ते घरात शिंपडावे किंवा देवांना त्या पाण्याने स्नान घालावे. 9. विना मंत्राची पूजा करू नये. तुम्हाला मंत्र येत नसतील तर ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू शकता. 10. देवाची पूजा केल्यानंतर आरती ही केलीच पाहिजे. पूजा झाल्यानंतर नैवेद्य आपल्या आवडीप्रमाणे साधी साखर, दूध, साखर ठेवली तरी चालेल.
अशा प्रकारे देवाची पूजा म्हणजे ध्यान, एकाग्रता, मौन पाळावे व शांत चित्ताने पूजा करावी. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.